नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. माझ्या महाराष्ट्रामधील तमाम माझ्या बांधवांनो, आम्ही एका अशा कुटुंबाला आज भेट देतोय आमच्या अकोली गावातील. या ठिकाणी अशी घटना घडली होती एक फेब्रुवारी महिन्यामध्ये. या घरामधला एक करता धरता एक मुलगा, हे त्यांचे वडील आहेत, त्यांची आई आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत आणि 2 मुलं आहेत. तर काय झालं होतं की फेब्रुवारीमध्ये तो आपला जो G7 शुगर कारखाना आहे गंगाखेडचा, त्या कारखान्यावर तो कामाला होता आणि तो भाऊ जवळपास 4 महिने तो काम केलं त्यानं. आणि कामाला जात असताना सकाळी अचानक कारखान्याच्या जवळ गेल्यावर त्याचा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली. सध्या मी अकोलीपासून पुढे खातगाव पाटीवर आहे. त्या दिवशी एक ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंटचं एकमेव कारण म्हणजे हा खड्डा आहे. आता टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला. ही एक 2 व्हीलर, ही एक, आणि ह्या माझ्या भावाचा इथं मृत्यू झालाय. ह्यांचा हे जरा गंभीर जखमी आहेत. ह्यांचा देखील इकडे मृत्यू झाला, म्हणजे 2 बळी गेले तिथं. तर कशा प्रकारे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे बघा, हा खड्डा आहे या रोडमध्ये. हे बघा, इकडून हा एक खड्डा, इकडून आणि इथं एक खड्डा आहे. आणि इथून येणारे जाणारे जे असतात, आता आपण नॉर्मली मोटरसायकलवाले काय करतो, तिकडून जर फ्री असला तर हे खड्डा चुकवून पलीकडून जायला बघतो. म्हणजे पलीकडून जाणारा म्हणजे रॉंग साईडने जाणारा, आणि तिकडून जर एखादा येणारा असेल तर ते डायरेक्ट त्याला ठोकणार, काही ना काहीतरी घटना घडणार. आता इथे एक माझा भाऊजी आहे. भाऊजी, चला, तुमच्याकडे असं काहीतरी वज आहे आणि तुम्हाला जात असताना तुम्ही या खड्ड्यातून गाडी घालताल का? हे खडा प्रत्येक जण चुकीते का नाही? आणि जर त्या दिवशी हा जर खडा नसला नसता तर त्या पोरानं सरळ गाडी नेली असती, बरोबर? त्यातून हा लातूरला जाणारा हायवे आहे, एवढ्यातून गाड्या घालणं पॉसिबल आहे का? महेश बिडकर जे खड्ड्यासाठी आरडायलाय का, ते ह्याच्यासाठी की. आणि त्या दिवशी एका माईचा, एका बापाचा मुलगा तिथं या ठिकाणी एक्सपायर झालेला आहे. ह्याला कारणीभूत कोण आहे? आणि इथून पुढे असे अनेक बळी घेतली जाणार आहे. तिथं माझी ही जिम्मेदारी आहे की मी इतर स्थानिक शोषित आणि इतर सगळ्या घटकांबद्दल बोलणं माझं कर्तव्य आहे आणि मी 100% बोलणार. त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी. सरकारला ही माझी कळकळीची विनंती आहे, स्थानिक प्रशासनाला. सोयरे, हे जे खड्डा पडलाय, तुमची जर गाडी तिकडून फास्ट किंवा इकडून फास्ट असली तर तुम्ही खड्ड्यातून घालता का पलीकडून? म्हणजे खड्डा चुकवाय बघताव का घालता खड्ड्यातून? खड्डा चुकवाय बघता. एक आपल्या गावातला आपलाच भाऊबंदापैकी एक माणूस एक्सपायर झाला का नाही, त्याला कारणीभूत फक्त हा खड्डा आहे. कारण हा जर खड्डा नसला नसता तर तो इकडून येणारा माणूस इकडे सरळ निघून गेला असता आणि त्या ऍक्सिडेंटची घटना घडली नसती. बरोबर आहे का? 100%. राम 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 राम. तुम्ही जर समजा रोडनं आलाव आणि तुमच्याकडे असं वजा असल्यावर हे जर खडा दिसला तर तुम्ही खड्यातून गाडी घालता का चुकवाय बघता? मेलं, पण खडा चुकवाय बघताय माणूस का खड्यातून घालतोय? मग ते खडा चुकविण्यामुळे, खड्यामुळे गेलं का तुमच्या मन कायमुळे गेलं? ह्याच खड्यामुळे गेलं का नाही? तुमचं इथं घर आहे, ह्या खड्यामधून गाड्या घालताना पोरं चुकवाय बघतात का नाही खडा? हे खडा चुकल्यामुळेच अपघात झाला आमच्या माणसाचा. काल अपघात झालेला त्या खड्यामुळे ह्या खड्यामुळे झाला, बरोबर? मग मी जे खड्यासाठी आरडायलोय हे चुकीचं आहे का बरोबर आहे? सत्य आहे. सत्य आहे. मग हे ऍक्सिडेंट कालचा झाला कशामुळे झाला? हे खडा चुकल्यामुळे. हे खडा चुकल्यामुळे, बरोबर? 100% धन्यवाद. तुमच्यासारखे माणसं जर मोहरी येऊन नाही बोलले तर हे प्रशासन खडे बुजणार नाही. तुम्हाला हमेशा इथून वागवायचंय. उद्या हे खडा बुजण्याच्या नादामध्ये तुम्ही जर पलीकडून गेला तर तुमचा देखील ऍक्सिडेंट होऊ शकतो. हा, काय राहिलं नाही? नाही नाही, काय हरकत नाही. हा, ही गोष्ट महत्वाची आहे बघा. चला, धन्यवाद करू ह्याच्यावर. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. अनावधानाने डेथ झाली असता कुठल्याही प्रकारचा आता कारखान्याने जाब विचारला असता, कारखान्याने कुठलाही रिस्पॉन्स दिलेला नाहीये. आणि हे कुटुंब अक्षरशः करता धरता मुलगा घरातला गेल्यामुळे या कुटुंबावर जी अवस्था आलेली आहे ती कुठेतरी महाराष्ट्रासमोर मांडण्याचं काम मी या मार्फत करत आहे. तुम्ही ते थोडंसं लक्ष देऊन बघा. हे त्यांचे वडील आहेत. तुमचं नाव काय मामा? व्यंकटी वैजनाथ पोले. या त्यांची आई आहे आणि हे 2 मुलं आहेत. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. या ताई आहेत त्यांच्या पत्नी. तर महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला माझी एक अशी विनंती आहे कळकळीची की तुम्ही जे काही मदत करणं होईल या कुटुंबाला करा. कारण ह्यांची जर परिस्थिती बघितली तुम्ही पलीकडून सगळं दाखवू. एकंदरीत शेतामध्ये त्यांचं राहतं घर आहे आणि या लहान लेकरांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे किंवा या परिवाराची जो उदरनिर्वाहाचा खर्च आहे, नक्कीच काही थोडा बहुत जो मदत जी काही कारखान्याकडून मिळेल मोबदला तो द्यावा अशी माझी विनंती आहे या व्हिडिओच्या मार्फत. आणि महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारला एक माझी विनंती आहे, त्यांनी दखल घेऊन या लहान लेकरांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा ही माझी कळकळीची विनंती आहे. अखंड महाराष्ट्रासमोर हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतोय. या एका बापाची व्यथा, या आईची व्यथा आणि या एका पत्नीची व्यथा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुमच्या मार्फत कदाचित यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो.
जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. आता ते काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि त्याच्यामुळं ते काही बोलू शकणार नाही तुम्हाला, पण माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत या भावना पोहोचवण्याचं मी काम करतोय. धन्यवाद. जे काही तुमच्यानं मदत करणं होईल या कुटुंबांना करा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक बारकोड देतो यांचा, या मामाचा. आणि कारखान्याला माझी अशी विनंती आहे की तुमच्याकडे तो मुलगा तो जो कामाला होता आणि ऑन ड्युटी असताना त्याचा तो डेथ झालेली असल्यामुळे तुमच्याकडून जे काही मदत करणं होईल ती या गोरगरीब कुटुंबासाठी करावी अशी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय मल्हार. छत्रपती होळकर फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा गोरगरिबांना महाराष्ट्र शासनाकडून, भारत शासनाकडून नक्कीच मदत मिळाली पाहिजे. हे आमचे मामा, तुम्ही यांना ओळखताच, माणिक पोले यांच्या मार्फत माझ्याकडे मी असा एक प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत ही घटना घडवावी. धन्यवाद. हे घर आहे त्या मुलाचं आणि इथून एक 2 किलोमीटर अंतरावर हा G7 कारखाना आहे, गंगाखेडचा शुगर कारखाना. तर जे काही तुमच्यानं मदत करणं होईल तेवढी करा आणि महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, तुम्हालाही माझी कळकळीची विनंती आहे की याच्यावर जी काही कारवाई करणं होईल ती करा आणि तुमच्या निधीमधून जे मदत करणं होईल ती या कुटुंबांना, पोले कुटुंबांना करा. धन्यवाद. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, होता सोन्याचा